सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सोमवारी मोठा वेग आलाय। यावेळी इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाल्याचे सुद्धा दिसून आले। सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सोमवारी मोठा वेग आला। मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने सकाळी 10 वाजल्यापासूनच नॉर्थकोट आणि महापालिका परिसरात उमेदवार तसंच त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। राष्ट्रीय पक्षांकडून ज्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तसंच ज्यांना अद्याप अधिकृत उमेदवारी मिळालेली नसली तरी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशा सर्व इच्छुकांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धाव घेतली। महापालिका परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। उमेदवार, सूचक आणि अनुमोदक अशा तिघांनाच अर्ज भरण्यासाठी प्रवेश देण्यात येत होता। अर्ज दाखल करताना अनेक उमेदवारांनी आपल्या पक्षाचे शेले टोपी परिधान करून समर्थकांसह वाजत गाजत महापालिका कार्यालयात प्रवेश केला। ढोल, ताशे, बेंजो आणि हलगीच्या आवाजानं परिसर दणाणून गेला होता। शहराच्या विविध भागांमधून उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी तरुण आणि महिला उमेदवारांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसून आली। सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कामिनी आडम, गणेश वानकर, नागेश ताकमोगे, रविकांत कांबळे, अतुल वासम, पांडुरंग दिड्डी, नागेश वल्ल्याळ, चित्रा कदम, मंदाकिनी तोडकरी, बिज्जू प्रधाने, लहू गायकवाड, पूनम गायकवाड, अमर पुदाले, तरा बर्डे, भीमाशंकर म्हेत्रे, दशरथ कसबे, गौतम कसबे, युवराज सर्वदे आदींचा समावेश होता। दुपारपर्यंत भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या काही उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या। मात्र कोणत्याही पक्षाची संपूर्ण उमेदवारी यादी अद्याप जाहीर झालेली नाही। दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय सोमवारी संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। यासोबतच शहरात नव्या आघाड्या किंवा स्थानिक पातळीवरील युती तयार होणार का याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे। भाजपच्या पक्षप्रमुखांकडे एबी फॉर्म मोठ्या प्रमाणावर जमा झाले असून ते कोणाला देण्यात येणार याबाबत अंतिम निर्णय झालेला नसल्याचं समजतं। त्यामुळं विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार सुरक्षिततेच्या दृष्टीनं उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं चित्र सोमवारी दिसून आलं। ठरलेलं आमचं शिवसेनेकडनं राष्ट्रवादी आता कसं काय कंबाईन झालं आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी असं शिवसेनेकडनं एवढं अल्पसंख्याकाला राष्ट्रवादी असं नाही। दोघं मिळून कुठं दोघांचे जास्त आहे आणि जे निवडून येणारा उमेदवार कोण आहे, कुठल्या समाजाचं आहे, त्याचं ताकद किती, त्याचं योगदान किती, शहराच्या विकासासाठी योगदान किती, निवडून आल्यानंतर काम करण्याची कॅपॅसिटी किती, हे आम्ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेऊन उमेदवारी दिलेली आहे। सुरुवातीला 42 जागेचा, नंतर त्यांनी आमच्या लोकांना बोलवले, त्यांनी सांगितले तुम्ही जरा जास्त वाटतं तुम्ही कमी द्या, बघा ॲडजस्ट आहे, कारण आमच्याकडे इच्छुक भरपूर आहेत, त्यामुळे थोडं आपण दोघं म्हणून लढायचं आहे, थोडं तुम्ही मागं पुढं 2 पावलं मागं सगळं चांगलं होईल। मग आमचे अमोल भोसले असतील, आमचे सचिन चव्हाण असतील आणि अमर पाटील असतील, तिघे गेले। ठीक आहे साहेब, म्हणलं तुम्हाला जर अडचण असेल तर आम्ही 42 वरनं 30 येतो। मग त्यांनी म्हणले 30 फायनल का नाही, परत त्याचे जर तुम्हाला अडचण असली तर आम्ही लास्ट शेवट 26 पर्यंत थांबू म्हणून सांगितलं होतं। थांबतो म्हणले त्यांनी, नंतर त्यांचं काही झिरो पालन। आमच्याकडे जे 30 जागा मिळाल्या होत्या त्याच्यापैकी बऱ्याच लोकांचे आम्ही आता आज फॉर्म भरून घेतलेले आहेत। 11 उमेदवारांचे फॉर्म झाले। आता लवकरच उर्वरित उमेदवारांची नावं घोषित करण्यात येतील आणि त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये एक इतिहास आता निर्माण करण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज आहेत। या सगळ्या उमेदवारांना आणि त्याचप्रमाणे जनता सुद्धा वाट बघते कधी एकदा या भारतीय जनता पार्टीचं सरकार खाली आणायचं या इंद्रभवनवर आणि शिवसेना आणि मित्र पक्षाचा झेंडा आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व जनता सुद्धा सज्ज आहे। सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्याने दिवस रात्र आमच्यासाठी 2017मध्ये पळापळी केलं, ज्यांच्यामुळं आज तिथं मालकांवर विश्वास ठेवून नागरिकांनी ज्यांच्यामुळं आम्ही आज तिथं नगरसेवक म्हणून निवडून आलो, त्या ठिकाणची सर्वांची इच्छा होती की तिथंच कंटिन्यू राहायला पाहिजे आणि त्यामुळं सगळ्यांच्या इच्छापोटी त्या ठिकाणी आज मी थांबलो।
सर्व लोक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे आहेत, मालकांवर विश्वास ठेवून आहेत. मला विश्वास आहे की त्या ठिकाणी बंडखोरी होणार. पक्ष मला तिकीट दे आणि पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार येणारी निवडणूक आम्ही लढू. भारतीय जनता पार्टीचं सर्वात मोठं धोरण जे आहे की विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुका लढतो. आणि मी आजपर्यंत जी कामं केली आहेत नगरसेवक असताना त्या भागातली केलेली विकासाची कामं निश्चितपणाने या सगळ्याचा उपयोग मला येणाऱ्या काळात निवडणूक लढताना होईल असं मला ठाम विश्वास आहे. क आणि ड हे दोन्ही फॉर्म मी भरलेले आहेत आणि केवळ बघायला बघते की जे मी आजपर्यंत गेले 10 वर्ष जे जनतेने जे मला विश्वास दिला, त्यांचं जे प्रेम दिलं ते आणि जे मी प्रभागाचा जो विकास होता ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. आपण बघतो की सभागृहामध्ये अनेक माध्यमातून मी जे आंदोलन केलं केवळ माझ्या जनतेसाठी केले आणि हे माझे आंदोलन म्हणा जे माझा प्रभागाचा विकास आहे मी खूप प्रमाणे चांगल्या पद्धतीने सोडवलाय आणि मी जिथं जिथं चालले त्या ठिकाणी जनता आमच्या सोबत असल्यासारखे. प्रभाग क्रमांक 4 SC महिला 2017ला मी SC महिला मधूनच निवडून आले आणि जो माझा स्लम एरिया आहे त्या प्रभागातली मी सगळीच कामं केलेली आहेत. एखाद दुसरं जरी काम राहिलं असेल तर मी पूर्ण करेन यावेळेस निवडून आल्यानंतर. महिलांसाठी उद्योग व्यवसाय जे प्रत्येक महिलेचं एकच तत्व असते की आपल्या हाताला काम मिळावं, आम्ही कुठेही न जाता घर बसल्या आम्हाला काम मिळावं आणि तेच आम्ही प्रयत्न करणार की महिलांच्या हाताला काम मिळावं, घरात बसून सुद्धा त्या काम करू शकतील. मला पुरी ताकद आदरणीय सोलापूर शिरूरचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी निश्चित असणार आहे. कारण गेल्या अनेक वर्ष आम्ही मालकांच्या आदेशावर आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठावंतपणे करत आहोत आणि ह्या प्रभाग क्रमांक 1चा ज्या माझ्या माता भगिनी असतील यांचा देखील आम्ही जो कोणी त्या महिलांच्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या देखील आम्ही पूर्णपणे सोडून त्या भागातले डोडली सायला असेल, गटार असेल, लाईटची दिवाबत्तीचा विषय असेल, रामाई हाऊसिंगचा विषय असेल व त्या भागातील माझ्या भीमसैनिक युवकांचा बेरोजगारीचा विषय असेल ते देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी. आणि 11 नंबर हा महेश अण्णा यांचा घरकुल भाग. पहिल्यापासून महेश अण्णा कोटे म्हणून तिथं आजपर्यंत कुठलाही पक्ष चालला नाही. तरी आम्ही देवेंद्रदादा कोटे व सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश दादा कोटे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा. प्रभाग क्रमांक 9 ड म्हणून इच्छुक उमेदवार अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तरी मला तरुण म्हणून मला त्या ठिकाणी संधी द्यावी, महापालिकेत पाठवावे व महापालिकेत मला संधी दिली तर मी त्या ठिकाणी प्रभागात काही तरुणांचे काही प्रश्न असेल आणि मूलभूत सुविधा कुठल्याही काही अडीअडचण असेल तर मी त्या ठिकाणी 100% अडीअडचणीला समोर जाऊन काम करतो. एकदा फक्त तरुणाला तुम्ही महापालिकेत पाठवावे एवढीच मी विनंती करतो.